Good morning. कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि पालवी कॅन्सर सपोर्ट ग्रुप यांच्याकडून सगळ्यांचं स्वागत. पालवी कॅन्सर सपोर्ट ग्रुप म्हणजे नवीन नाती आधाराची. पालवी कॅन्सर सपोर्ट ग्रुप म्हणजे काय? तर कॅन्सर सपोर्ट ग्रुप हे एक असे व्यासपीठ आहे ज्यामध्ये कॅन्सरमध्ये मात केलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक एकत्र येतात आणि नव्याने कॅन्सर झालेल्या रुग्णांना आधार देतात. कॅन्सरवरती मात केलेले रुग्ण कॅन्सर सर्वायव्हर ज्यांना आपण म्हणतो व त्यांचे नातेवाईक केअर गिव्हर येथे प्रमुख भूमिका बजावतात. कॅन्सरचे निदान झाल्यापासून कॅन्सरच्या विविध उपचारादरम्यान त्यांना आलेले अनुभव सांगतात. आलेल्या अडचणींवरती त्यांनी कशा प्रकारे मात केली हे स्वतःच्या उदाहरणातून ते सांगतात. नवीन कॅन्सर रुग्णांना कॅन्सर बाबत खूप भीती असते आणि उपचारांच्या दुष्परिणामांबद्दल गैरसमज असतात. त्यामुळे कॅन्सर उपचार आपण पूर्ण करू शकू का याबाबत त्यांना धास्ती असते. कॅन्सर पेशंटच्या सर्व शंकांचे निरसन या कॅन्सर सपोर्ट ग्रुपमध्ये होते. याशिवाय उपचारांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी विविध कार्यशाळा घेतल्या जातात, जसे की आर्ट टेलिफॉन कॅन्सर प्रतिबंधात्मक उपाय योजना वगैरे विविध कार्यक्रम होतात. तसेच आज कोल्हापूर कॅन्सर सेंटर व वी केअर यांच्या संयुक्त विद्यमाने पालवी सपोर्ट ग्रुप साठी कॅन्सर रुग्णांमधील वेदना व्यवस्थापन या विषयावर तज्ञ डॉक्टर चैतन्य पाटील सर यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. तर मी डॉक्टर चैतन्य पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन करावे. हॅलो, नमस्कार. माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे आणि मी हे नवीन डिपार्टमेंटचा डॉक्टर आहे. जसं कॅन्सर पेशंट्स मध्ये जे काही वेदना होतो, वेदनाचे सेपरेट स्पेशालिटी सगळीकडे मी विचार केला. मुंबई, पुण्यात तुम्ही गेला तर नवीन ठिकाणी जे पेशंट्स किमोथेरपी, जे पेशंटला आपण इंजेक्शन किमोथेरपी ते एक वेगळे डॉक्टर, रेडिएशनचे डॉक्टर वेगळे डॉक्टर, सर्जरी करणारे डॉक्टर वेगळे डॉक्टर. पण हे असं पण एक डिपार्टमेंट आहे जे डिपार्टमेंट फक्त कॅन्सर बद्दल जे काही पेशंटला वेदना होते वेदनासाठीच ते सेपरेट डिपार्टमेंट. ते सेपरेट डिपार्टमेंटचा मेन डॉक्टर मी आहे. बऱ्यापैकी आयडिया घेतली की बाबा आपण काय करायचं. आता इथे जे काही लोक बसले सगळ्यांना कधी तरी वेदना झालेल्या वेगळं कारण होतं. तुम्ही पडलं होतं कुठेतरी, लहान होते, सायकल चालवत होते, त्यावेळेला पडले. तर तुमचे एक्सपिरियन्स काय आहे? माझ्या तरी एक्सपिरियन्स आहे की जेव्हा 5 वर्ष 6 वर्षाचं होतं, सायकल चालवत होतो, मी पडलो आणि अजूनही मला आठवते की मी कुठे पडलो आणि कोणी मला धक्का मारला होता. ठीक आहे, आणि ठीक आहे. तर हे बोलायचं मेन बॅकग्राऊंड हे आहे की वेदना हे अशी एक गोष्टी आहे की फक्त ते झालं दुखत नाही, ते आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचते. आम्हाला हे जाणून ब्रेनला परत सांगते की बाबा इथे मी जेव्हा पडलो होतो, ह्यांनी जेव्हा मला धक्का मारले होते, ते एक इमोशनल एक्सपिरियन्स असतो आपल्याला. म्हणजे पडले त्या ठिकाणी काहीतरी झालं तर मग आम्हाला आठवण येते. ठीक आहे, त्यामुळे वेदना एक मोठी गोष्ट. जसं आपण ब्लड प्रेशर मोजतो, जसं आपण पल्स मोजतो, जसं आपल्या शुगर आपण मोजतो टेस्ट करून, जसं आपण पेन पण मोजायला म्हणजे वेदना पण मोजायला पाहिजे. का? कारण की बऱ्याच पेशंट स्पेशली कॅन्सर पेशंट मध्ये जे काही वेदना होते, वेदनामुळे ते जेवण करत नाही, वेदनामुळे ते झोपत नाही, वेदनामुळे त्यांना चालेल आणि त्यांचं रुटीन ऍक्टिव्हिटी करायला येत नाही. ठीक आहे, फक्त आणि फक्त वेदना मी कमी केल्या त्यांची तर बऱ्यापैकी त्यांचं नॉर्मल रुटीन इंडिपेंडेंट काम जे आहे ते सगळं त्यांना करायला मिळतं. ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये एक फॅक्टर आहे की तुम्ही दुखलं काहीतरी झालं तर तुम्ही काय करता, आयदर फार्मसीमध्ये जाता आणि विचारतात मला दुखण्यासाठी पुढे द्या. ठीक आहे, आणि ते फार्मासिस्ट 1 वेळा देणार, 2 वेळा देणार, 3 वेळा देणार, 4थ्या वेळा तुम्हाला विचारणार की दिवसातून किती वेळा तुम्ही हे पुढे दिली. ठीक आहे, आणि दुसरा प्रॉब्लेम काय म्हणजे नातेवाईकांचा रात्रीचा झोप त्रास, पेशंटचा पण वेगळा पूर्ण दिवसमध्ये
24 तास त्यांना त्रास होत असतात, तर तुम्ही काय करतात, लोकल डॉक्टरकडे जातात. लोकल डॉक्टरकडे घेतात, इंजेक्शन देतात. ठीक आहे, इंजेक्शन घेऊन सुद्धा दिवसातून किती वेळा माझ्याकडे पेशंट असेल की सर एक आठवडा 10 दिवस झाले, दिवसातून ऍटलीस्ट 2-3 वेळा मी माझ्या डॉक्टरकडे जातो, इंजेक्शन घेऊन येतो. ठीक आहे, किती वेळा तुम्ही टॉन्सिल घ्या, ठीक आहे, त्याला एक लिमिट आहे. ठीक आहे, तर आपल्याकडे आम्ही काय विचार सांगितलं की 2 बाबतीत आपल्याला विचार करावा लागेल. रुटीन जे काही मेडिकेशन तुम्ही फार्मसीकडे जाऊन विचारता, जसं की ऍसिक्लोफिरेन, ट्रायक्लोफिरेन, प्रोस्टेट, नाईस म्हणून एक गोळी येतात, असं जाऊन विचारून ते जे काही तुम्ही घेऊन येतात ते असंच तुम्ही महिन्यामध्ये घ्यायला चालू केलं तर तुमच्या किडनीचा प्रॉब्लेम होऊ शकतात, लिव्हरचा प्रॉब्लेम होऊ शकतात, बऱ्याच प्रॉब्लेम्स येतात. जेव्हा आपल्याला मेन ट्रीटमेंट द्यायची वेळ येतोय त्यावेळेला किडनी कॉम्प्रोमाइज असतो, लिव्हर कॉम्प्रोमाइज असतो, त्यावेळेला आपण त्याला सांगायला काय करायचं तर सांगायला तुम्हाला डायलिस लागलं, तुम्हाला लिव्हरचा नंतर आपण हे करू. पण हे काम मी तुम्हाला सांगितलं सेफ्टी बाबतीत पण आपल्याला विचार करायला हवा की जे काही वेदनासाठी आपण गोळ्या औषध देतो ते सेफ असायला पाहिजे, एक. आणि दुसरी, ते गोळ्या औषध घेतलं तर तुमच्या वेदना कमी व्हायला, कमी नाही झाला तर काही अर्थच नाही. आणि रोटीनली फक्त इंजेक्शनच घेत बसले तर ते पण म्हणजे त्रासदायक. तर म्हातारे माणसे आजी बसली, आजीला मी सांगितलं तर दिवसातून 3-4 वेळा तुम्हाला इंजेक्शन लावणार, जी म्हणणार की सर नको मला जगू दे, तुम्ही इंजेक्शन देऊ नका, 1 दिवस घेणार, 2 दिवस घेणार, आठवड्यात पुढे गेले नाही होणार. ते पण आपल्याला विचार करा. त्यामुळे आज मी जे काही बोलायचे टॉपिक आहे ते वेदना, जे काही पेशंट्स आपल्या पेशंटला होतोय त्याला कसं आपण मॅनेज करतो. वेदनासाठी विचार केला बऱ्याचपैकी पहिल्यांदा पेशंट आपल्याकडे जेव्हा येतात आपण पेशंटला डिटेल मध्ये विचारतो की बाबा तुम्हाला वेदना कुठे होतात आणि कधीपासून चालू झाले, आताच हालीमध्ये जास्त झाले का, रात्रीच्या झोपमध्ये तुम्हाला त्रास देत आहे का, तुम्ही चालायला चालू केलं तर तुमचा वेदना वाढते का, बसले तर काहीतरी त्रास आहे का, झोपले तर काहीतरी त्रास आहे का. आणि आपल्याकडे चिठ्ठी आपण त्यांच्याकडे म्हणून घेतो, म्हणजे 0 to 10 मध्ये 0 म्हटलं तर त्यांना काहीच मिळणार नाही, 10 म्हटलं तर एकदम अक्षरशः रडूसारखं मिळणार नाही, आणि मतलब 4-5च्या भागामध्ये पण त्यांना आपल्या वेदना मोजून घेतो, त्याच्याकडेच घेतो. कारण की जसं आपण आपल्या वजन मोजतोय, जसं आपल्या हाईट मोजतोय, तसं आपण वेदनाला मोजू शकत नाही. ठीक आहे, जे काही त्यांना त्रास होतोय ते पेशंटला फक्त त्यांना माहिती आहे की किती त्रास आहे. ठीक आहे, तर मग आपण त्यांना 0 to 10 स्केलमध्ये विचार घेतो की बाबा किती तुम्हाला वेदना आहे, आणि त्यांना हे पण विचारतो की बाबा कसं प्रकारचं वेदना, टोचतोय का, धरतंय का, कुठेतरी असं मारण्यासारखं होतोय का, चावल्यासारखं काहीतरी होतोय, हे सगळं आपण डिटेलमध्ये विचार केला तर आपल्याला अंदाज येईल की बाबा पुढे ट्रीटमेंट कसं करायचं. पहिला आणि दुसरा ओपीडी युजली पहिल्या ओपीडी मध्ये आपण गोळ्या चालू करतो, बघतो ह्या गोळी कमी होत नाही तर मग 3-4 दिवस कमी नंतर आपण डोस वाढवायचा. कदाचित 15-20% पेशंट्स मध्ये आपल्याला पेशंटला ऍडमिट करावं. काय ऍडमिट करावं, बऱ्याच जे काही इंजेक्शन आहेत, जे इंजेक्शन आपण बाहेर वापरू शकत नाही, जसं की मॉर्फिन, फॅन्टॅनिल म्हणून मोठमोठे पावरचे जे इंजेक्शन आहेत ते इंजेक्शन आपल्याला ऍडमिट करतो का, कारण की त्यांचे साईड इफेक्ट खूप जास्त आहेत आणि आपण हे इंजेक्शन बाहेर देऊ शकतो. बऱ्याच जे काही इथे बसलेले जे काही क्राऊड आहे त्याच्यामध्ये 2-3 लोक तरी मला भेटलेच. ठीक आहे, त्याच्यामध्ये जेव्हा आपण मॉर्फिन 4 काहीतरी गोळ्या औषध काहीतरी त्याची वेळ जेव्हा येतो ट्रिप्लिकेट कॉम्प्लेक्स घेऊन येतो, 3 पत्त्यामध्ये आपण घेऊन येतो, त्यांचा नाव, पत्ता, किती डोस दिलेला आहे, किती दिवसासाठी दिलेला आहे, सगळं डिटेल आपण लिहून घेतो आणि नंतरच देतात. तर तुम्हाला कुठेही कॉम्प्लेक्सची गोळी कुठे बाहेर भेटणार नाही का, कारण की त्याला सवय लागायची जे काही आहे साईड इफेक्ट डिपेंडन्स जे आपण म्हणतो ते खूप जास्त असतो. पण आपण मॉनिटर करून चांगल्या प्रकारे विचार करून दिला तर मग तसं प्रकारचं प्रॉब्लेम होणार नाही आणि त्यांचं वेगळं पण पाहिजे. आणि बऱ्याच
तुम्ही गावी ह्याच्याकडे तर विचार हेच येणार पेशंटला मॉर्फिन प्रिस्क्राईब केलं म्हटलं तर मी शेवटची गोष्ट ते असंच डोक्यात दिसतं. बऱ्याच लोक येऊन मला विचारतात मॉर्फिन दिलं तर मग शेवटची नाही असं नाही. गोष्टी विचार केल्या तर जेव्हा आपण ट्रीटमेंट चालू करतोय किमो असू दे रेडिएशन असू दे त्यामुळे पण वेदना खूप जास्त असतात पण त्यावेळेला आपण मॉर्फिन वापरतो. आणि जेव्हा ट्रीटमेंट चालू होतोय हळूहळू जसं ट्युमरचं साईज कमी होतं आणि आपण मॉर्फिनचा डोस पण हळूहळू कमी करून बंद करू तसं पण बऱ्याच पेशंट आपल्याकडे येते. ठीक आहे ते डोक्यात ठरवून ठेवू नका की मोठ्या मोठ्या प्रमाणाच्या काहीतरी गोळ्या सांगली गेल्या तर मग हे शेवटचंच आहे आणि आठवड्याचे ते वाढतच गेल्या तर मग आपल्या आजार वाढले का ते पण डोक्यात विचार हे डोक्यातले विचार बाहेर ठेवा. पेशंट असेल पेशंटचा नातेवाईक असेल तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असेल ते येऊन तुम्हाला डिस्कस करायला डिस्कस केल्या हे करू शकतो. ठीक आहे हो थँक्यू. यानंतर आपण काही पेशंटच्या नातेवाईकांचे अनुभव इथे अनुभवणार आहोत की त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता म्हणजे त्यांचं निदान झाल्यापासून ते इथल्या उपचाराबद्दल आणि ओव्हरऑल त्यांचा कसा अनुभव होता ते आपण आता बघणार आहोत. मी बोलवते शिवाजी पाटील त्यांचे नातेवाईक उपस्थित असतील तर त्यांनी कृपया. नमस्ते, माझं नाव सागर पाटील. माझ्या वडिलांचं निदान एक कॅन्सर आहे ते आम्ही पुण्यामध्ये चेकअप साठी केलं त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर आतापर्यंत लोकांचं पाहणं आणि ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते त्या दोन गोष्टींमध्ये खूप फरक असतो. ज्यावेळेस आपण दुसऱ्याचं जातो त्यावेळेस आपण त्याला उजवी मार्गदर्शन करतो किंवा काय होत नाही हळूहळू ते होईल. पण ज्यावेळेस माझ्या स्वतःच्या बाबतीत असं घडलं म्हणजे माझ्या वडिलांच्या बाबतीत हा रिपोर्ट ज्यावेळेस पॉझिटिव्ह आला त्यावेळेस मात्र माझं सुद्धा डोकं काम करायचं बंद झालं. पुण्यासारख्या ठिकाणी मी 2-3 हॉस्पिटल फिरलो आणि त्या ठिकाणी म्हणजे ओपीडी एक ठिकाणी त्याच्यानंतर ब्लडच्या टेस्ट एक ठिकाणी सिटी स्कॅन एका ठिकाणी आणि हे सगळे रिपोर्ट घेऊन पुन्हा ज्या ठिकाणी गेलं ज्या डॉक्टरांची ओपीडी होती त्यांना ते रिपोर्ट दाखवले. त्यावेळेस होतं काय की माझी स्वतःची एवढी पळापळ झाली आणि त्यावेळेस मानसिकता एकदम खराब होऊन गेली की असं काही खूप मोठा आजार झालाय का माझ्या वडिलांना. पण या ठिकाणी माझा चुलत भाऊ सगळं चुलत भाऊ आमच्या काकीचे उपचार या ठिकाणी झाले आणि कुणाचं मार्गदर्शन द्यावं म्हणून मी त्याला पहिला फोन केला की काय करायचं म्हणून. तर त्यांनी सांगितलं की जे काही रिपोर्ट आहे ते सगळे काही घेऊन या ठिकाणी येईल. 4 तारखेला या ठिकाणी आलं. एक अर्ध्या तासात पण केस पेपर झाला, फाईल रजिस्टर पण झाली. आदिती मॅडमांनी बघितलं पण पेशंटचे पुण्यात जे काही माझे रिपोर्ट होते ते रिपोर्ट बघितले आणि कशा पद्धतीने ऑपरेशन करायचं आणि त्यातनं पुढची प्रोसेस काय आहे या गोष्टी सुद्धा सांगितल्या. त्यानंतर रोहित सरांनी दुसऱ्या 2 गोष्टी सांगितल्या की म्हणजे योजनेत ऑपरेशन पण आपण करू शकतो. ती गोष्ट पण 3 ते 4 तासात पार पडली आणि एक 13 तारखेला माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालं आणि आता वडील तसे आज आम्ही शेवटचं दाखवायला आलो आज आम्ही त्यांना पुण्याला घेऊन परत जाणार. मी जर मंडेला या ठिकाणी म्हणजे डेली चेकअपला येतो. आपल्या हॉस्पिटलचा सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आहे. म्हणजे पुण्यासारख्या किंवा कुठल्याही सिटी भागात जर तुम्ही घेतात तर त्या ठिकाणी तुम्हाला उपचार कमी आणि बाकीच्या गोष्टींना खूप वेळ जाईल. पण या ठिकाणी मात्र तसं नाही. फार तर फार 1 तास खूप झाला. ते पण 15-20 मिनिटं अर्ध्या तासात बाहेर पडलं. हे माझ्या वडिलांचं ऑपरेशन झाले पडून पण येत नाही किंवा काहीच नाही. म्हणजे मार्गदर्शन नक्कीच बाकीच्या पेशंटला सुद्धा काहीतरी असेल.
नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनातून इतर रुग्णांना सुद्धा नवीन एक मुंबई मिळाली असेल अशी आपण आशा करूया. आणि पुढच्या नातेवाईकांना मी बोलतो महेश पाटील. प्रथमतः सर्वांना या ठिकाणी मी नमस्कार करतो. अर्थात मी कोकणातून आलेलो आहे. माझं नाव महेश तुकाराम हातनकर. राजापूर सारख्या अतिशय दुर्गम तालुक्यातून या ठिकाणी आलो. सरकारी सेवेत असल्याकारणाने गेल्या वर्षी आपल्या निवडणुकीच्या कामगिरीमध्ये मी स्वतः शासकीय कर्मचारी, माझी पत्नी स्वतः शासकीय कर्मचारी आणि एप्रिलचा अखेरचा कालावधी होता. इथं निवडणुकीचं अतिशय महत्वाचं काम चालू होतं आणि अतिशय तो जो कालखंड होता तो माझ्यासाठी फार वेदनादायी होता. कारण माझी स्वतःची धर्मपत्नी जिच्या सहज असं जाणवलं येते की काहीतरी जाड लागतंय आणि म्हणून फॅमिली डॉक्टरांकडून मी एक आठवड्याच्या गोळ्या घेतल्या. दुखत काही नव्हतं पण जाणवत होतं की काहीतरी तिथं आहे. आणि अशातच करायचं काय, फॅमिली डॉक्टर म्हणाले आपल्याला रत्नागिरीला पुढची तपासणी करायला लागेल. रत्नागिरीला गेलो, त्या ठिकाणी तपासणी केली. प्राथमिक रिपोर्ट हा कॅन्सरशी निगडीत आला. पायाखालची वाळू सरकली. काय करायचं, क्षणभर आम्ही दोघेही रडलो. कारण ऐन उमेदीचा काळ, दोन्ही मुलं शिक्षणासाठी अगदी उंबरठ्यावर घुसले. एक मुलगा 10वीला आहे, त्या परीक्षा देतोय आणि एक मुलगा डिग्री करतोय. आता करायचं काय, दोघेही रडलो. परंतु दुसऱ्या शरीर स्वतःला सावरून स्वतःला समजावून घेतलं की नाही आता आपल्याला लढायचं आहे. निरांतर झाले, आता करायचं काय. आणि म्हणून फॅमिली डॉक्टर म्हणाले की तुम्ही कोल्हापूरला जा. दुसऱ्या दिवशी मी या ठिकाणी कोल्हापूरला आलो. या ठिकाणी आमचेच नातेवाईक हॉस्पिटलला त्या ठिकाणी नर्स आहे. त्यांनी सुचवलं की या ठिकाणी कोल्हापूर कॅन्सर सेंटर या ठिकाणी अतिशय उत्तम उपचार होतात. आणि निलेश धामणे सरांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला. त्यांच्या आता वाटलं थोडा वेळ जाईल पण नाही, इथं आल्यानंतर सगळ्या तपासण्या अगदी पटापट झाल्या. आवश्यक असणाऱ्या सगळ्या चाचण्या केल्यानंतर ते सुद्धा रिपोर्ट सगळ्या आमच्या विरोधातच गेले आणि फायनल झालं की खरोखरच ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालेलं आहे. आता करायचं काय, एक तर सरकारी नोकरी, इलेक्शनचा कालावधी, रजा काही वेळ ना, पण तरीसुद्धा डॉक्टरांनी फार सहकार्य केलं. धामणे सर म्हणाले सर घाबरू नका, आपण याच्यातून मार्ग काढूया. आणि खरोखरच त्याने सर्जन्सी मेडिकल भरून घेतली आणि पुढच्या काही ज्या गोष्टी करायच्या होत्या त्याने आम्हाला समजावून सांगितल्या. माझा एक समज होता की ह्याच्यातून आपण लवकर मोकळं होऊ, परंतु ऑपरेशन झालं आणि मग त्याच्या तपासण्या पुढच्या आल्यानंतर लक्षात झालं की आपल्याला ही ट्रीटमेंट वर्षभर घ्यावी लागेल. आता म्हटलं परत सरकारी सेवेत चुकीचा प्रश्न आहे आणि आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत म्हणाल तर दोघेही कसे मध्यम वर्गातून येणार आहे आणि साधारणतः ट्रीटमेंटच्या खर्चाचा आढावा घेतला तर साधारणतः तो 10 लाखाच्या वरती जात होता. तर सुद्धा न बघता आपल्याला खर्चाची गणना लढता आपल्याला आजाराची लढायचं हे मात्र ध्यानात ठेवून उपचाराला सुरुवात केली आणि आता या उपचाराच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही पोहोचलोय. अतिशय म्हणजे हॉस्पिटलचं कर्तव्य काय तर त्याने आम्हाला प्रत्येक वेळी अगदी पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक बाबींवरती जास्त भर देऊन आपल्याला याच्यातून कसं मुक्त होता येईल, आजार मुक्त कसा होईल याकडे मार्गदर्शन मिळवण्यात गेलं. मध्यंतरी केमो होते, रेडिएशन झाले, सगळं पे करत होतो म्हणजे पैसे देऊनच सगळं करत होतो. आणि देवाला म्हटलं की बघ जरा आमच्याकडे, कारण कुठेतरी वरती एक
अदृश्य शक्ती आहे, त्या शक्तीवर मात्र आमचा विश्वास होता. कारण जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये खर्च करून मोकळा झाला होतो. आणि त्यातच एक आशेचा दिवा आला तो म्हणजे गणपती आहे. गणपतीच्या कालावधीमध्ये हॉस्पिटलमधून मेसेज आला की सर आपल्याला आयुष्यमान भारत योजना लागू होते, तुम्ही तुमचं रेशन कार्ड वगैरे आणून या ठिकाणी प्रोसिजर पूर्ण करा. आणि खरोखर मी हॉस्पिटलचा धन्यवाद मानेन की अतिशय बारीक गोष्टींवर पेशंटकडे लक्ष देऊन या ठिकाणी हॉस्पिटल काम करत असतं. प्रत्येक वेळी अगदी सकारात्मक होईल, पेशंटला भयमुक्त कसं करता येईल याकडे इथला पूर्ण स्टाफचं लक्ष आहे. अगदी तुम्ही कोणालाही भेटा, प्रसन्न चेहरा बघूनच असं वाटतं की आपल्याला काय आजार झालाच नाही. कारण इथं आल्यानंतर आपल्याला सर्वसाधारण माहिती असतं हॉस्पिटलमध्ये थोडस भयभीत वातावरण असतं, काय करू आणि काय नाही, घाबरलेलो असतो आपण. पण या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचं काम इथले सर्व डॉक्टर, इथले सगळे नर्स असतील किंवा सगळे अगदी ऑनलाईन सगळे अगदी इथले गार्ड सुद्धा आहेत, ते सुद्धा अतिशय आत्मीयतेने आणि प्रेमाने या ठिकाणी बोलत असतात. तर आजचा हा आमचा शेवटचा टप्पा आहे. आता अतिशय पेशंट चांगला आहे या ठिकाणी. मी बघा आपल्याला कधी कधी वाटतं की आता माझा पेशंट बरा झाला, आता मी कशाला जाऊ, मध्येच आपण आपली जी ट्रीटमेंट आहे ते आपण सोडून देण्याची शक्यता असते. मला इथं आल्यानंतर इथले ऑफिसर म्हणाले सर तुम्ही म्हणाले लक्षात ठेवा की तुमच्या पेशंटला बरं वाटेल, 2-4 महिने झाले की बरं वाटेल आणि तुम्ही म्हणाल आता काय झालं, कशाला जाऊ मी, आता काही गरज नाही. परंतु असं करू नका, जो जो काही हॉस्पिटल प्रोटोकॉल तो पूर्ण करा. तुम्हाला म्हणजे मी कोकणातून येतो सर, सकाळी 5 वाजता निघतो, स्वतःची गाडी आहे, सकाळी 5 वाजता निघतो का तर आता योजनेमध्ये आलोय. योजनेमध्ये आल्यानंतर या ठिकाणी थोडासा आर्थिक लाभ होतो आणि म्हणून सकाळी 5 त्रास काही वाटत नाही. कारण आता आपल्याला पूर्ण आजार बरा झाले याची खात्री झालेली आहे. आणि आता फक्त जी काय आपल्याला औपचारिकता आहे ती पूर्ण करायची आहे, हाच एक आमचा उद्देश आहे. आणि म्हणून अगदी माझा मोठा भाऊ मुंबईला आहे, तो पण सांगत होता की मुंबईला घेऊन ये, इकडे आपण मोठ्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे आपल्याला वाटत असतं की मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो म्हणजे आपल्याला काहीतरी मोठा त्या ठिकाणी उपचार होईल. पण मित्रांनो तसं नाही. बऱ्याच जणांची चौकशी केली, अगदी आम्ही गव्हर्नमेंट कर्मचारी असल्या कारणाने चर्चा चालते काय करायचं. पण या ठिकाणी आल्यानंतर आता सुद्धा बघा की आमच्याच सहकारी शिक्षक आहेत, बऱ्याच जणांना असा थोडासा आजार आहे, त्यांना पण आम्ही हेच सजेस्ट करतो की बाबा कोल्हापूरला गेला तर कोल्हापूर कॅन्सर सेंटर जा, तुला तिथं उपचार भेटतील. मगाशी माझ्या ज्याने सांगितलं ते खरोखर सत्य आहे. या ठिकाणी एकाच छताखाली सगळ्या सेवा आपल्याला उपलब्ध येतात, इकडं तिकडं पळायची गरज नाही. आणि ह्या सगळ्या सेवा उपलब्ध करून देणारे जे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलचं मी सदस्य वगैरे आहे. कारण हा जो प्रसंग आहे आपण नेहमी सांगतो की मित्रमंडळीमधून चर्चा करताना बोलतो की असा प्रसंग पुन्हा येऊ नये. कारण खूप भीती वाटते आता काय होणार आहे, शेवट संपलेलाच आहे, आपला आयुष्य संपलेलं आहे. पण मित्रांनो आयुष्य संपलंय म्हणणं इतकं सोपं नाही. कारण आपलं आयुष्य कोणाच्या हातात नाही. लक्षात घ्या, आपलं आयुष्य हे वरच्या हातात आहे. वरचा जेव्हा दोरी सोडेल तेव्हाच आपली अखेरचा शेवट असणार आहे. त्याच्यामुळे कोणी न घाबरता स्वतःवर विश्वास फार महत्वाचा असला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हा आजार झाल्यानंतर बरेच नातेवाईक भेटायला येतात, तर अशा नकारात्मक विचाराच्या नातेवाईकांपासून मात्र आपण दूर राहिले पाहिजे. कारण ते स्वतःचे अनुभव सांगत असतात, त्याचं असं झालं, त्याचं तसं झालं, मग त्याने असं केलं. आणि या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर माणूस म्हणून निश्चितच आपण घाबरतो आणि आपल्याला पण वाटतं की अरे माझं पण तसं होईल की काय, पण माझी जर तशीच वेळ होईल काय. पण तसं काही घाबरण्याचं कारण नाही, कारण प्रत्येकाचा आजार वेगळा आहे. बघा तुम्ही जर इथं चर्चा केली तर प्रत्येकाकडे ट्रीटमेंट वेगळी आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आजारानुसार त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिली जाते. आणि म्हणून कुणी न घाबरता मी शेवटचं एवढंच म्हणेन की हृदयात जर आपल्याला जगण्याची इच्छा असेल तर आपल्याला कोणी हरू शकत नाही. आपण निश्चितच आपण यशस्वी होऊ. आणि म्हणून
मी या ठिकाणी पुन्हा एकदा हॉस्पिटलला धन्यवाद देईन की माझ्या स्वतःच्या वर जेव्हा प्रसंग आला तेव्हा या प्रसंगामध्ये हॉस्पिटलने मला फार मोठा हात दिलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा असा प्रसंग कोणावर येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे खर्चाच्या बाबतीत तुम्हाला सांगेन की जर तुम्ही इतर हॉस्पिटलचा विचार केला, तुलना केली, तर निश्चितच आपल्याला खर्चाच्या दृष्टीने सुद्धा हे हॉस्पिटल फार फार मदत करतं. कारण बघा, नुसतं पैशाने या ठिकाणी चालत नाही, तर पैशाच्या पलीकडे जाऊन नाते जपणारे हॉस्पिटल आहे. हे मी जाणवले या ठिकाणी आल्यानंतर मला जाणवलं की पैसेच म्हणजे सर्वस्व नाहीये. या ठिकाणी आदराने, आपुलकीने आणि प्रेमाने वागवणारे हॉस्पिटल मला निश्चितच आयुष्यभर शेवटभर लक्षात राहील. या ठिकाणी मी थांबतो. इतर बोलण्याची संधी दिली त्यावर धन्यवाद मानतो. जय जय भारत. तुमचं मार्गदर्शन थोडस भेट तुम्हाला. आम्ही काढतो तुझा फोटो. फोटो काढ. यानंतर जयश्री साखरे यांच्या नातेवाईकांना मी बोलू इच्छिते. नमस्कार. तर मी पेशंटचे नातेवाईक नसून स्वतः एक पेशंट आहे, पण मी कारण बरेच आजार असे आहेत की ते आपल्याला येतात काही ठराविक वर्षानंतर आणि ते अगदी शेवटपर्यंत असतात. पण हा आजार असा आहे की आपण यातनं बाहेर पडतो तर हा आपल्याला चिकटून राहत नाही. हे मी अनुभवलंय. त्यामुळे आजाराला घाबरायचं नाही ही पहिली गोष्ट. आणि कसं असतं की कॅन्सर म्हटलं की शेवटचा टोक, शेवटचा टप्पा हे आतापर्यंत ऐकलं होतं. पण जेव्हा स्वतःवर वेळ आली की मला कॅन्सर डिटेक्ट झालाय, त्यावेळेला म्हणजे असं की पहिलं चित्र, आता मला 2 मुलं आहेत आणि माझ्या मोठ्या मुलाला म्हणजे मुलगी बघायचं चालू आहे, सून आणायची वेळ आली आहे. तर पहिला 2 मुलं, मागे कोणी नाही आहेत, सासू सासरे वारले, फॅमिली मोठी आहे. पण मुलांचं कसं होणार? वडील माझे म्हातारे, ऑक्सिजन लावायला लागतो त्यांना, ते माझ्याकडे असतात, त्यांना कोण बघणार? म्हणजे आज त्यांची सेवा करायची वेळ माझ्यावर आहे. पण देवाने मला हा आजार दिला, त्यामुळे इतके विचार येतात. आणि अक्षरशः ज्या दिवशी डिटेक्ट झाला हा रोग मला, त्या दिवशी संध्याकाळची अपॉइंटमेंट मी या दवाखान्यात घेतली होती, म्हणजे मिळाली मला, म्हणजे आमच्या नातेवाईकांनी इथं घेतली होती. असं होतं की काही नातेवाईकांकडनं किंवा असं फ्रेंड सर्कलमधनं बऱ्याच जणांना झालेलं, इव्हन माझ्या आईला पण झाला होता कॅन्सर. त्यावेळेला मी मिरजेला ट्रीटमेंट दिली होती. खरं त्यावेळेला असं होतं की ह्या दवाखान्यात जाऊ नका, त्या दवाखान्यात जाऊ नका, असं बरंच ऐकायला मिळालं होतं. पण इथं आल्यावर एक मनात धरलं की माझा विश्वास मी जर डॉक्टरांवर ठेवला आणि माझ्यावर असेल तर मग कुठलाही दवाखाना असू दे, कोणी असू दे, आणि तो वरचा म्हणजे मी स्वामी समर्थांची बघते की ते माझ्या बरोबर आहे. प्रत्येक वेळेला मी दवाखान्यात पाय ठेवताना त्यांचं नाव, इव्हन ऑपरेशनला जाताना, आणि आता ह्या डॉक्टरांच्या मध्ये ते येऊनच आपल्याला ते आपली मदत करतायत किंवा आपल्याला ते सेवा देत आहेत, असं मी म्हणजे भाव प्रकट करते त्यांच्यामध्ये. त्यामुळे न घाबरता, न हे करता, कॅन्सरला अजिबात घाबरू नका. आणि म्हणजे खरोखर सांगायचं म्हणजे की दवाखान्यात आल्यापासून मी बघते इथला स्टाफ, म्हणजे युअर सिस्टर्स, ब्रदर्स इतके चांगले पॉझिटिव्ह आहेत ना, की म्हणजे दवाखान्यात आल्यावर आम्हाला दवाखान्यात म्हणजे मला तर आल्यासारखं वाटत नाही. म्हणजे माझं 3 दिवसाचं केमोचं हे आहे, 3-4 दिवस राहायला लागतात, दर 15 दिवसाला येते मी. पण येताना मी हसत येते अक्षरशः, काय की मला ट्रीटमेंट घ्यायची, पूर्ण करायची आणि यातनं बाहेर पडायचंय. त्यामुळे आणि स्वतः रेश्मा मॅडम वैयक्तिक लक्ष घालतात. म्हणजे मी खूप त्यांचा पण अनुभव घेतलाय की काही कुठेही बसलो असेल, थांबलो असेल, काय अडचण आहे, लगेच त्यातनं मार्ग काढतात, लगेच तुम्हाला काय सोय पाहिजे विचारतात. म्हणजे इतक्या आपुलकीने इथं म्हणजे सगळ्या पेशंटचं म्हणा किंवा त्यांच्याबरोबर असलेल्यांचं खूप काळजी घेतली जाते. त्यामुळे मी असं म्हणते की कोण काय सांगते याच्यावर लक्ष ठेवू, म्हणजे हे करू नका. आपण स्वतः जेव्हा अनुभव घेतो ना, त्यावेळेलाच आपल्याला कळते की कोण व्यक्ती किंवा कुठला दवाखाना कसा आहे, आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर ते 100% यशस्वी होते. सागर माने. सर्वांना नमस्कार. मी आमच्या इथं घेऊन आलो वडिलांना. आमच्या फॅमिलीमध्ये कोणत्याही प्रकारचा रोगराई असेल
ती नॉर्मली होत होती, पण आमच्या वडिलांना झालेला कॅन्सर हे एक आमच्या कुटुंबामध्ये एक प्रकारची आशा निराशा झाली होती. मग बऱ्याच पाहुणेपाई आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटर ते दवाखाना आम्हाला जाणून दिला. ज्यावेळी मी पेशंटला समोर घेऊन आलो त्यावेळेला आम्ही सगळ्यात महत्वाचं योगदान टाकलं ते डॉक्टरांचं. त्यांनी पूर्ण माहिती दिली, आम्हाला आधार दिला, एक सल्ला दिला, मोलाचा सल्ला. त्या सल्ल्यानेच आज आम्ही बऱ्यापैकी कव्हर होत आलो. आमचं मन तसून घेतलं पूर्ण. डॉक्टरने सांगितलेल्या सल्ल्यानुसार आज चाललोय आम्ही. त्याच्यामुळे आमचं पेशंट थोडं काय असं ना पण कव्हर होण्याच्या ह्याच्यामध्ये एक आशेचा किरण जगण्याची उमेद म्हणजेच कोल्हापूर कॅन्सर सेंटर. आपण मंदिरामध्ये गेलो तर देवाला साकडे घालतो पेशंट बरोबर. आपलं मंदिर म्हणजेच कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि आपला बेड म्हणजे आपले डॉक्टर. एवढं बोलून धन्यवाद. त्यानंतर सरिता तांबे यांचे नाते. त्यानंतर मी इथं आलो. इथं आल्यानंतर निदान लागलं आणि इथून सर्व डॉक्टर्स, पेशंट, वाईटला स्टाफ अतिशय चांगला आहे. आणि इथं ॲडमिशन मी घेतलं. माझं सरकारी याच्यातून ओपन फाईल झाली आणि मला दोस्त माझा भेटला आणि दोस्ताने सांगितलं की उठल्यापेक्षा आपण टाटा हॉस्पिटल मुंबईला जाऊया. मला प्रश्न पडला की मित्र जवळचा कायमचा, तुला बायको पाहिजे की पैसे पाहिजे, काय पाहिजे, मुंबईला. मी तेच मुंबई गाठली. मुंबई टाटा हॉस्पिटलमध्ये गेलो. दिवसभर तिथलं वातावरण, तिथलं ते सिच्युएशन बघितलं की जशी बकरी बसतात तशी अशी पेशंट बसलेले आहे तिथं. ते बघून सिच्युएशन सर मी परत रात्री रिटर्न माग आलो. परत आल्यानंतर परत इथलं माझं ओपन केलेली फाईल ती बंद झालेली होती. आता तर आपण कालावधी लागणार म्हणून मी थांबलो नाही. पैशावरून मी चालू केलं. मॅडमना सांगितलं, स्वाती मॅडमने त्याला चांगले सहकार्य केले. त्यांना सांगितले की मॅडम मी थांबणार नाही, मला तुमचे जेव्हा शासनाने पाहून मंजूर होतील तेव्हा मी पेशंट रेडिएशन तुमचं काय असेल ते मी चालू करतो. मी चालू केलं आणि तिथून मुंबईचं जे हॉस्पिटल, जसं मुंबईमध्ये टाटामध्ये जसं जे तिचं सिच्युएशन आहे तशी ट्रू कॉपी तशीच इथं आपल्या कॅन्सर सेंटरमध्ये आहे. जसं तिथं मार्गदर्शन आहे तर तिथं अतिशय पेशंट प्रत्येक वेळा 4-4 दिवस रांगेत उभा राहावं लागतंय. 4-4 दिवसानंतर पाय येणार, 4-4 दिवसानंतर रिपोर्टचं येणार, 2-3 महिन्यानंतरच प्रमोशन मिळणार. तसं त्यापेक्षा आपण ह्या हॉस्पिटलमध्ये अतिशय सुविधा चांगल्या, अतिशय व्यवस्थित स्टाफ, अतिशय सगळं मार्गदर्शन, सगळं डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली अतिशय निमा पेशंट सांगितल्यानंतर तयार होतो सर. असं इथे एक मार्गदर्शन मिळतं आणि कॅन्सर सेंटरमध्ये इथलं एक आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला, आपल्या या संपूर्ण या पश्चिम महाराष्ट्रात एक वरदान ठरलेलं असं मी म्हणतो. तर पवार सरांनी जे इथं कॅन्सर सेंटर उभा केलं ते पवार सरांच्या आयुष्यात कधी त्यांना अडचण भासू नये, कधी जेव्हा त्यांना इतर कोणत्याही गोष्टीचं कमतरता भासू नये, कारण त्यांना कमतरता भासली तर आमच्या पेशंटला कमतरता भासला असं माझं वैयक्तिक मत. तर पवार सरांना दीर्घायुष्य लाभावं, पवार सरांना आणि पेशंटच्या इथं जेवढ्या सुविधा मिळतील देवाने त्यांना शक्ती द्यावी आणि गोरगरीब पेशंटांना सुविधा देताना इथल्या ज्या मुली स्टाफ आहेत अतिशय उत्कृष्ट व्यवस्थित सांगतात की ह्या नंबर झाल्यानंतर त्या फाईलला जावा, त्या घेतलं त्या नंबरला जावा, असं व्यवस्थित सुविधा दिली जाते. आणि फक्त आज मला एक वाटतं स्वाती मॅडम सर आज संतुष्टी आहे की इथे एक छोटस गणपतीचं मंदिर असावं असं मला वाटतं की मला वाटतं. कारण प्रत्येक दवाखान्यात गेल्यानंतर एक छोटस मंदिर मला दिसतं आणि आज योगा एक लहान मूर्ती असावी, कोपऱ्यात कुठे काय असणार काचेत बसलेली असावी छोटस. तर आपल्याला प्रथम आल्यानंतर देवाचं दर्शन घेऊनच माणसाला एक उमेद वाटते की बाबा मला देवा यांना वाचव. आणि या आपलं जे सेंटर आहे एक शेवटच्या लेवलचं शेवटचा आजार की मग कॅन्सर म्हटल्यानंतर बाबा माझा आता जीवनाचा शेवटच होतोय काय असे प्रत्येकांची. आणि आपल्या त्या कोकणातल्या माणसांनी सांगितले की येणाऱ्या नातेवाईकांच्या
पासून दूर राहायचं. कारण जे नातेवाईक त्याचं असं झालं त्याचं तसं झालं जे न त्यांचं ऐकतं आपण खंबीर राहिल्यानंतर नक्कीच व्यवस्थित होतोय. आणि मी माझ्या मालकीचा जवळजवळ 50% झालंय आणि मी व्यवस्थित उभा राहिलो. माझी मालकीनी व्यवस्थित तयार होती. मला आता गॅरंटी लागलेली आहे आणि सगळ्या कॅन्सर सेंटरचे मी आभारी आहे. धन्यवाद सर. सर्व पेशंट व नातेवाईक आणि इथे असलेले मान्यवर यांचा मी आभार मानते आणि हा कार्यक्रम इथे संपवायचा आहे. धन्यवाद.